नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सन्मान आणि त्यांचे आशीर्वाद घेणे खूप गरजेचे असते। त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे आणि ही परंपरा सर्वांनीच पाळायला हवी, कारण गुरुशिवाय आपण कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही। हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा देण्यात आलेला आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा उत्सव। गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे। या खास दिवशी आपण गुरूंचे आभार मानतो, त्यांच्या शिकवणीला स्मरण करतो। गुरूंचे आशीर्वाद आपल्यावर असल्यास आपल्याला कोणतेही संकट येत नाही। आपण कोणत्याही संकटातून सहज सुटतो, अडचणीतून दूर होतो आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि गुरूच्या आशीर्वादामुळे आपण कोणतेही काम केले तरी ते यशस्वी होते। नोकरीमध्ये यशस्वी होते किंवा शिक्षणामध्ये देखील मुले यशस्वी होतात, कारण गुरूंचे आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे। गुरुवारी गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाला अर्पण करा। ही एक वस्तू कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होईल आणि स्वामी ती पूर्ण करतीलच। मुलांची, पतीची आणि तुमची देखील खूप प्रगती होणार आहे। त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे। तर कोणती वस्तू आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आणि हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आत्ता सांगणारच आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय करावे, तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते। या गुरुपौर्णिमेला विष्णूंचा मंत्रजप, नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाईल। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, त्याचबरोबर सत्यनारायणाची कथा घरामध्ये वाचणे हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते। आणि गुरूंची पूजा, सेवा, आराधना करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही साधे सोपे पण प्रभावी उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे चांगले फळ मिळते आणि स्वामींचा आशीर्वाद लाभतो। अशा प्रकारे साधे सोपे उपाय तुम्ही केल्याने आणि या विशेष तिथीवर केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप प्रगती होताना दिसेल आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील आणि स्वामींचे आशीर्वाद असलेल्या घरी काही कमी पडत नाही। यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे, तो म्हणजे या दिवशी वार गुरुवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। गुरुवार हा गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही गुरुवार आणि गुरुपौर्णिमा हा एकत्र योग असल्यामुळे या दिवशी जो काही उपाय कराल आणि जी काही देवाची सेवा कराल, गुरूंची सेवा कराल, त्याचे निश्चितच तुम्हाला सकारात्मक फळ मिळणारच आहे। गुरुवारी गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, कारण उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो, आपल्या श्री स्वामी समर्थांचा वास असतो। म्हणून तुम्ही या झाडाला काही या वस्तू अर्पण केल्यास तर तुम्हाला निश्चितच त्याचे फळ मिळेल। आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर आपला शुक्र खराब जर असेल तर उंबराच्या झाडाला शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जाते। त्यामुळे तुम्ही उंबराच्या झाडासंबंधित काही उपाय केल्यास तुमचा शुक्र बलवान होतो आणि शुक्र बलवान झाल्यास तुम्हाला कुठलीही आर्थिक समस्या येणार नाही, तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी पडणार नाही। आणि शुक्र हा ग्रह तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही। ज्याच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्याला कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही, त्याच्याकडे कायम पैसा असतो। आणि ज्याच्या कुंडलीतील हा ग्रह मजबूत नाही आहे, म्हणजेच शुक्र ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला सतत पैशाची कमतरता जाणवते, दारिद्र्य त्याच्या घरी कायम असते। त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही असे छोटे मोठे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहेत। तर उंबराच्या झाडाचा शुक्राशी संबंध असल्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होणार आहे, कारण गुरूंचा आशीर्वाद लाभणार आहे। आणि त्याचबरोबर तुमची एखादी खूप दिवसाची इच्छा आहे, ती इच्छा जर पूर्ण होत नसेल, सतत खूप प्रयत्न करूनही तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा। तुमच्या पतीला नोकरीत, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, सतत अडचणी येत असतील किंवा खूप मेहनत करूनही हातात पैसा येत नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय त्यासाठीच करायचा आहे। तर हा उपाय कधी करायचा, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर हळद टाकू शकता आणि गंगाजल देखील टाकू शकता किंवा खडे मीठ टाकून
आंघोळ करायची आहे व त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची अभिषेक करून पूजा करायची आहे। स्वामी समर्थांची मूर्ती जर नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करून घ्यायची आहे। फोटोला आणि मूर्तीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। आणि तुम्हाला दिवसभरात कधीही करायचा असेल तर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे आणि गाईचे तूप घ्यायचे आहे। शुद्ध गाईचे तूप जर नसेल तर तुम्ही दुसरे तूप, साधे तूप देखील टाकू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता। त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे। गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे, चमच्याभर गाईचे कच्चे दूध घ्यायचे आहे। त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि पिवळे फूल टाकायचे आहे। एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्यावर हळद टाकून पिवळे करून घ्यायचे आहेत। सोबत विड्याची 2 पाने घ्यायची आहेत, त्यावर एक खारीक, एक सुपारी आणि एक बदाम घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे। उंबराच्या झाडाजवळ गेल्यावर तिथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर झाडाच्या मुळाशी जल अर्पण करायचे आहे। जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर वृक्षाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपण आणलेले पिवळे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत, मूठ घट्ट बंद करायचे आहे आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा हा मंत्र आपल्याला 3 वेळेस म्हणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला मनोमन तिथे व्यक्त करायची आहे। त्यानंतर ते तांदूळ त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपण जे विड्याचं पान आणलेलं होतं, 2 विड्याची पाने आणलेली होती, त्या पानावर एक खारीक, एक सुपारी आणि एक बदाम ठेवायचा आहे। हे झाडाच्या मुळाशी ठेवून द्यायचे आहे। नंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे व उभे राहायचे आहे व त्यानंतर या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून परत एकदा नमस्कार करून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती तिथे परत एकदा बोलायची आहे। आपलं डोकं त्या झाडावर टेकवायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिथे सांगितल्यानंतर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील तिथे सांगायच्या आणि त्या सर्व दूर होवो यासाठी प्रार्थना करायची आहे। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर त्या झाडाच्या मुळाशी जी माती असते ती माती आपल्याला घरी घेऊन जायची आहे आणि घरी आणल्यानंतर ती आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये टाकायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण या प्रकारे उंबराच्या झाडाच्या मुळाची माती आणून घरी कुंडीमध्ये टाकल्यास घरामध्ये पती पत्नींचे भांडण होत असतील तर ते दूर होतात। वास्तुदोष, पितृदोष देखील दूर होतो। अजून काही संकट, काही समस्या असतील तर त्या देखील नष्ट होतात, कारण साक्षात तिथे दत्तात्रयांचा वास असतो। त्यामुळे हा पवित्र वृक्ष याच्या मुळाची जर माती आपण आपल्या घरी आणली तर आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही आणि घरातील नकारात्मकता निघून जाते। 21 गुणांनी परिपूर्ण असलेला हा औदुंबर वृक्ष, त्याखाली सद्गुरू दत्तात्रयांनी साधना केली होती आणि या उंबराच्या झाडाला पृथ्वीवरील कल्पवृक्ष असे देखील म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी असा आशीर्वाद दिलेला आहे औदुंबराच्या झाडाला की याला सदैव फळं येतील। जो कोणी व्यक्ती या झाडाचे मनोभावे पूजन करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाला जर आपण प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते। त्याचबरोबर या झाडाचे दर्शन केल्यानंतर त्या व्यक्तीची उग्रता शांत होते। त्याचप्रमाणे जन्मोजन्मीची जे काही चुकून झालेली पापं असतील ती नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते। गुरुपौर्णिमा हा गुरूंना समर्पित दिवस असल्यामुळे अनेक जण या दिवशी गुरुसेवा करत असतात, स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण करतात, गुरुची सेवा करतात, स्वामी समर्थांचा जप करतात आणि म्हणूनच या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। धन्यवाद।